पहिले शतक हाताळतो गोलंदाज मयूर. कलोत्या गावच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. पहिलाच चेंडू नरेशसाठी. पहिला चेंडू आक्रमण केलाय, चेंडूला भिरकावलाय वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे माफी असावी. जवळ फलंदाज बाद झालाय. नक्कीच वाटलं होतं की षटकार येईल ह्या चेंडूवरती, मात्र फलंदाज बाद झालाय. नरेशच्या बारीचा अंत होतोय. नक्कीच वाटलं होतं की हा षटकार जाईल, मात्र संपर्क बरोबर झाला नाहीये आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. नरेशला परतावा लागलाय. धर्मा नौका फलंदाज मैदानात जातोय. 9 धावा धाव फलकावर आल्यात. गोलंदाजी करत असताना टीम भल्याची वाडी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. अनंता पहिलं शतक हाताळलं. 9 धावा खर्च केल्या, ती विकेट मिळवली आहे. दुसरं शतक हाताळताना गोलंदाज मयूर. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. दुसरा चेंडू आलाय. स्वेर अवांतर धावेत्या 10 धावेवर जाऊन पोहोचलाय. 2 गड्याच्या मोबदल्यात. लोअर फुटबॉल चेंडू चेंडूला भिरकावलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त षटकार येतोय फलंदाज धर्माच्या बॅटमधून. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 16 धावसंख्येवरती. जरी 2 विकेट गेले असले तरी मात्र यावेळेस पाहायला मिळते चांगली फलंदाजी धर्माच्या बॅटमधून. एक चेंडू स्वेर आला आणि खराब चेंडू फेकला आणि त्या खराब चेंडूला मात्र सीमारेषे बाहेर धाडलाय फलंदाज धर्माने. धर्माच्या बॅटमधून एक षटकार येतोय. स्वेरलेग सीमारेषे पलीकडे आलाय. दणदण करत षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. यावेळेस देखील क्लास टॅप केलाय, चेंडूला स्वीप केलाय. चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये धरला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय धर्माच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते धर्माच्या बॅटमधून. सलगचा दुसरा षटकार. षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का फलंदाज? पहिल्या दिवसात देखील षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक पूर्ण झाल्या. आजच्या दिवसात षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का फलंदाज धर्मा? 2 षटकार आतापर्यंत आले. तिसरा चेंडू यावेळेस दांडी गोल. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज धर्माचा संपतोय खेळ. यावेळेस परतावा लागेल धर्माला. वैयक्तिक 3 चेंडूवरती 12 धावा जमवल्या आणि बाद होतोय. अजय येतोय. नौका फलंदाज धर्मा बाद झालाय. अजयच्या टी शर्टवरती जर नंबर पाहिला 63-0-0. बक्कासूर म्हणजे बैलगाड्या शर्यतीतील एक नामवंत बैल, त्याचा हा फॅन आहे आणि 2 नंबर जर्सीवरती पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडू टॅप केलाय, मात्र कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या झाली. 22 धावेवर जाऊन पोहोचलाय. तांबटी संघ प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल हरला. त्याच्यानंतर फलंदाजी स्वीकारले. आतापर्यंत 22 धावा आल्यात. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. 23 धावा धावफलकावर आल्यात. दुसरं शतक या ठिकाणी संपलाय. 23 धावा धावफलकावर आल्यात. 11.50 ची सरासरी या ठिकाणी राखल्या गेल्या. फलंदाजी करत असताना टीम तांबाटी 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर आल्यात.
अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ आणि किती धावा जमवणार यांच्याकडे सर्व लक्ष असेल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये केशव आणि अजय. 12 चेंडूचा खेळ संपला तर केशव अजूनही स्ट्राईकवरती आला नाही आहे. केशव बराच काल नॉन स्ट्राईकला. अनंता बाद झाला, नरेश बाद झाला, त्याच्यानंतर धर्मा देखील बाद झाला. अजय आणि केशव अशी जोडखेळ मैदानामध्ये पाहतोय. 12 चेंडूचा खेळ संपला. एकही चेंडू अजूनही केशव खेळला नाही. सलामीला गेलेला फलंदाज अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला उभा आहे. पंढरीनाथ आलाय सांगीत कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिला षटक हाताळणारा गोलंदाज पंढरीनाथ. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला तळम्यान क्षेत्रामधून काढला गेला. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अजयच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. दोन धावेची पॅनल्टी कोणत्या टीमला पंच? शत्रक्षण शिवीगाली. नक्कीच मैदानात शिवीगाली करायची नाहीये. शिवीगाली केले 2 धावेंची पॅनल्टी. 2 धावा मात्र वाढवल्या जातील फलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये. यावेळेस षटकार येतोय फलंदाज अजयच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी अजयची. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर शिवीगाली मैदानात. 2 धाव्यांची पॅनलाइज. नॉकआउट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र 2च धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवर. 3 गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पंढरीनाथ आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय. 2 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती धावा जमाव्या लागतील. 6 चौथा 2 अजून झाले नाही, 4च झाले. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज अजयला परतावं लागेल. अजयने आपलं काम मात्र पूर्ण केलंय. षटकार आणि चौकार 2 मध्ये 13 धावा वैयक्तिक जमवल्यात अजयने. ह्या चेंडूवरती विकेट. दीपक आलाय नेमका फलंदाज. अजय बाद झाल्यानंतर दीपक येतोय. शेवटचा चेंडू या शतकातील गोलंदाज पंढरीनाथ आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला धरलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याचा फायदा मात्र उचलला आणि 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. पंचांचं षटक संपण्याचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 37 धावा. तरी देखील केशवला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. शेवटच्या षटकात स्ट्राईकवरती आणलं गेला केशवला. सलामीला गेलेला केशव एकही चेंडू खेळला नाहीये. तर यावेळेस स्ट्राईकिंगला आलाय
बराच काळ ज्याने धावून देखील धावा काढल्यात. यावेळी स्ट्रायकिंगला आलाय सांघिक कोट्यातील चौथा स्लॉगरचं शतक हाताळताना गोलंदाज राजेश. पहिला चेंडू केशवसाठी. शॉर्ट पिच चेंडू मधी पिच मध्ये चेंडूला आपटला होता. खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती मात्र मोठा फटका येणे गरजेचं होता. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येला रोख लावले 37 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत फलंदाजी करत असताना टीम तांबाटी. लोअर फुलटो चेंडू स्वतःच्या फळत्र्यात अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. एकच धाव मिळते. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक 38 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. नौका फलंदाज दीपक वैयक्तिक 1 चेंडू खेळला आणि 2 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा प्रहार स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी करत नाही फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. दीपकच्या पारीचा अंत होतोय. दीपक बाद झालाय. दत्ता नौका फलंदाज यावेळेस मैदानात जातोय. 38 धावेवर रोखून धरलाय. 38 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूवरती किती धावा येणार. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे तरतावून खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चार चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 38 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस स्वतःच्या पलत्र्यात चेंडूला अडवला गेलाय. झेल होता सुटलाय. मात्र एक धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 39 वरती माफी असावी. 39 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील गोलंदाज राजेश. चांगली गोलंदाजी राजेश या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 2च धावा खर्ची गेल्यात. 2 चेंडू निर्धाव आणि 1 विकेट मिळवल्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू शिल्लक. षटकातील शेवटच्या चेंडूवरती केशवच्या बॅटमधून किती धावा येणार. सलामीला गेलेला केशव 2 चेंडू खेळलाय. 1 धाव जमवल्यात. शेवटचा चेंडूवरती षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न असेल केशव या फलंदाजाचा. 1 चेंडू शेवटचा आणि किती धावा. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे केशवच्या बॅटमधून येतोय. हा दणदण करत षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 45. 24 चेंडू 46 धावींची गरज. हा नाही कमी नको करू. त्यांना ऍड कर. 2 वाढवायचे आहेत. 45 धावा झाल्यात. 2 धावा पेनल्टीच्या म्हणजे 47 धावा. 48 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी.
सलामीची जोडी यावेळेस मैदानात पंढरीनाथ आणि सीताराम. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले शतक हाताळताना गोलंदाज अजय. पहिल्या चेंडूवरती पायचीत पकडला गेलाय. फलंदाज पंढरीनाथला पहिला चेंडू चांगला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पायचीत पकडला गेलाय फलंदाज पंढरीनाथ. पंढरीनाथ बाद झाला. नौका फलंदाज मयूर मैदानामध्ये जाते. घोडिवली संघाचा संघनायक आणि मिल ठाकूरवाडी संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच तुमची असेल. नाणेफेकीसाठी यायचं आहे. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस मात्र चेंडूला धरलाय. मयूरच्या बॅटमधून येतो चौकार. चौकाराने मात्र श्रीगणेशा केला. 48 धावांचा पाठला करत असताना पहिल्याच चेंडूवरती पंढरीनाथला बाद केला. त्याच्यानंतर मयूर आला. मयूरने मात्र एक चेंडू निर्धाव केला. त्याच्यानंतर चौकार लगावलाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय. अजयने चौकार वगळता फार चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या शतकातील गोलंदाज पिवनचं षटक आतापर्यंत चांगलं हाताळलंय गोलंदाजाने. ना एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिल्या शतकाचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 4 वरती. अजून येणारे 18 चेंडू 44 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. मिल ठाकूरवाडी संघाचा संघनायक आणि घोडिवली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच या. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी रंगेल. मिलवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित. घोडिवली संघाचा संघनायक आपण देखील लगेचच या. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज दत्ता. करोते गावच्या एंड कडून गोलंदाजी करतोय. चव्वेचाळीस धावेंची गरज असताना पहिला हा चेंडू पिचच्या मध्ये चेंडूला फेकला होता. मात्र फलंदाज सीतारामला या चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 5 वरती. 5 धावा धावफलकावर आल्यात. पहिल्या शतक संपला. त्याच्यानंतर दत्ता आलाय. दत्ता कुठेतरी खराब चेंडू हाताला होता पहिलाच आणि त्या चेंडूला सीमारेषेबाहेर धाडण्याचं काम करायचं होतं फक्त आणि तेही करता आलं नाहीये. सीताराम या फलंदाजाला 1च धावाल्या. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 5 वरती. अजूनही 43 धाव्यांची गरज.
मोठे फटके आले तर सामन्यात पुनरागमन करेल. अजूनही सामना कोणी जिंकला नाही आहे, कोणी हारला नाही आहे. 50% सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे. जर गोलंदाजी चांगली केली तर तांबाटी संघ विजय होईल. जर फलंदाजी चांगली केली तर भल्याची वाडी संघ विजय होईल. कशेले भागातील संघ पात्रच या ठिकाणून एवढे लांब या ठिकाणी खालापूर तालुक्यात आले आहेत आणि खेळ जर चांगला झाला तर नक्कीच आपला संघ विजय होईल. आणि इथून चांगला खेळ करावा लागेल मयूरला. डावखुरी हाताचा फलंदाज नेहमीच घातक ठरतो गोलंदाजासाठी. मात्र मयूरच्या बॅटमधून एक चौकार वगळता 3 चेंडू बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव खेळलाय. सिंगल डबल जरी धाबा आल्या असत्या तरी धावफलक खालता राहिला असता. मात्र दत्ता पुन्हा एकदा दत्ता टू मयूर, पहिला चेंडू भिरकावलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. मयूरच्या बॅटमधून येतोय पहिला दमदार षटकार. बंडल आहेत ना हे सुद्धा निघतात हे रे परवडतो ब्लॅक पेक्षा. हा अरे हे निघतात रे, हे बघ हे बघ हे निघून जातात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्या, दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय मयूरच्या बॅटमधून. यावेळेस फसवलाय मात्र पंच आमच्याकडे वळतील. स्वेर चेंडू घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्या, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि प्रेशर आल्यानंतर गोलंदाजाने स्वेर चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा स्वेर चेंडू. पंच आमच्याकडे वळले आहेत. 1+1 अशा 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावसंख्येवरती. चौदा धावा धावफलकावर आल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू हाताळल्यात या गोलंदाजाने दत्ताने. 2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय लॉंगलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. चेंडूला अडवला गेला आणि त्या मोबदल्यात तेथील 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 16 धावेवर 16 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा झेल झाला नसताच क्षेत्ररक्षकाने स्वतःला आवरलाय. मात्र धोक्याची घंटा, पैकी चुकीची कलेक्शन चुकीचं, त्या मोबदल्यात येथील 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. अरे तो उजव्याने मारलेला बॉल, तू त्याच्याकडे नको लक्ष दे, बॅट्समन कडे लक्ष दे. तो किती जण धावतोय इकडे नको बघू, तू त्यांच्याकडे लक्ष दे. 18 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेस डायरेक्ट ब्लॉक हॉलला चेंडू फेकला गेला होता. धोक्याची घंटा या ठिकाणी फलंदाज मयूरला लागल्या. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावची स्वरूपात बाद होत आहे. मयूर बाद झालाय. मोहन यावेळेस मैदानात जातोय. धावफलक पुढे सरसावलाय. अरे इकडे
18 धावा धावफलकावर अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. पाच चेंडूचा खेळ मात्र संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शतकातील. नवकरी आताचा फलंदाज जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. मोहनचा निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाजाने कमबॅक केला पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवर ते षटकार खाल्ल्यानंतर दोन चेंडू बॅक टू बॅक स्क्वेअर फेकल्या. त्याच्यानंतर डबलवरती रोखलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. येणारे 12 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता. 15ची सरासरी राखावी लागेल. प्रति षटकामागे 15 धावा जमाव्या लागतील दोन्ही फलंदाजांना. सांघिक कोठे तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हातात तो गोलंदाज केशव. बारा चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता. 15ची सरासरी राखावी लागेल. दोन षटकार आणि चौकार प्रति षटकामागे मारावंच लागेल. 15 धावा कशा येऊ पण धावा येणं गरजेचं असेल भल्याच्या वाडी संघाला. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज सीतारामला मात्र परतावं लागेल. असू दे तरी पण चांगला आहे. भरत आलाय नौका फलंदाज. नायदा चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय गोलंदाज केशव या गोलंदाजाकडून. फलंदाजी मात्र चांगली करता आली नाही केशवला. मात्र गोलंदाजी चांगली करतोय केशव हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला. क्षेत्ररक्षकाने तेवढी साथ या गोलंदाजाला दिल्या. त्याच्यानंतर डॉट चेंडू. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फसलीप क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कोणतीही धाव येणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. वेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू येतोय निर्धाव. 4 चेंडू निर्धाव आले आहेत या गोलंदाजाकडून. केशव चांगली गोलंदाजी करतोय. जे आव्हान 15ची सरासरी राखणं होतं ते या ठिकाणी वाढत चाललंय. अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. येणार 8 चेंडू आणि 30 धावा.
पुन्हा एकदा यावेळेस दांडी गुल त्रिफला उद्ध्वस्त केल्या भरतचा फलंदाज बॅक टू द पवेलियन परतावं लागेल. 5 चेंडू निर्धावल्यात. भरत बाद झालाय. पप्पू नौका फलंदाज यावेळेस मैदानात जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू निर्धाव येणार का? फलटॉस चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव येते. एक धाव मात्र खर्च करतोय गोलंदाज केशव. या शतकामध्ये चांगली गोलंदाजी पकड मजबूत केल्या. या सामन्यामध्ये शेवटचे 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 19 धावा धाव फलकावर आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकार लागावे लागतील. दीपक आलाय. नवखा गोलंदाज शेवटचं शतक हाताळण्यासाठी 29 धावांची गरज. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ते उचलणार फेकणार तत्पूर्वी गोलंदाजाच्या डोक्यावर मात्र चेंडू उधळलाय. मात्र एकच धाव येते. 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. मोठा प्रहार केलाय. चेंडूला भिरकावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउंड सीमारेषे पलीकडे येतोय चौकार. असे फटके जर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात आले असते तर नक्कीच सामना आपल्या बाजूने झुकला असता. उशीर झाला या फटक्यांना. तेवीस धावा धावफलकावर आल्यात. यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावलाय. एक जबरदस्त माहिती हिट. षटकार येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 31 वरती. तीन चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. 3 षटकार मारावे लागतील या फलंदाजाला. यावेळेस कव्हर पॉइंट मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न झालाय. मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. 2 चेंडू आणि 15 धावीची गरज. 33 धावा धाव फलकावर आल्यात. दोन चेंडू आणि 15 धावींची गरज. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू झेल मात्र जमिनीवर दान झालाय. एकच धाव येत्या. औपचारिकता शिल्लक राहिली सामन्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील 1 चेंडू आणि 14 धावींची गरज. क्रिकेटमध्ये कुठलाही फटका असा नाही आहे ज्या चेंडूवरती 14 धावा येतील. जर ह्या चेंडू न आला आणि 9 चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी पुनरागमन करू शकतो भल्याची वाडी संघ. 1 चेंडू 15 धावींची गरज.
यावेळेस पंच आमच्याकडे वलेस फेर चेंडू घोषित केला आहे. अवंतर धावे ते अवंतर धावेचे धावफलक जाऊन पोहोचलाय 35 धावेवरती. एक चेंडू 13 धावेची गरज. यावेळेस मात्र चेंडूला धरलाय पेव्हलियन कक्षावरती. सलामी देत हा षटकार 41 धावा 7 धावेने मात्र पराभूत झालाय बळ्याची वाडी संघ. दोन्ही संघांनी सेकंड करून घ्यायचे. नेक्स्ट मॅचच्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मिल ठाकूरवाडी विपक्ष घोडिवले यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मिल ठाकूरवाडी यांनी प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. लगेचच सेकंड करून घ्यायचंय दोन्ही टीम.